नमस्कार. 49 सायन्स एक्झिबिशनमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आपल्या सायन्स एक्झिबिशनचा मेन टॉपिक पैकी एक टॉपिक होता तो म्हणजे मॅथमॅटिकल मॉडेलिंग. यामध्ये सब टॉपिक आहे टीचिंग एड ज्युनियर ग्रुप आणि माझ्या टीचिंग एडचं नाव नेम ऑफ द टीचिंग एड इज लर्न द टाइप्स ऑफ अँगल्स बाय युझिंग टीचिंग एड. टीचिंग एडच्या सहाय्याने आपल्याला अँगल्सचे टाईप शिकायचे आहेत. तसं पाहायला गेलं तर अँगल्स मोजायला वगैरे आपण इयत्ता 6वी पासून 6 स्टँडर्ड पासून स्टार्ट करतो. मुलांना अँगल मोजता येत आहेत असं गृहीत धरून मी थोडंसं पुढे जातोय. बघा, हे माझं टीचिंग एड आहे आणि या टीचिंग एड मध्ये मी अँगल कसे मोजायचे हेही दाखवलेले आहे आणि यातला एक टाईप मी शिकवणार तुम्हाला आहे तो म्हणजे लिनियर पेअर ऑफ द अँगल्स. मुलांना अँगल मोजताना बघा, आपण जेव्हा अँगल मोजायला सांगतो तेव्हा ही स्ट्रेट लाईन आहे, ही माझी लाईन आहे, सेगमेंट आहे, इथे पॉइंट आहे, हा प्रोट्रॅक्टर आहे. जेव्हा लाईन या बाजूला असते इकडच्या तेव्हा अँगल मोजताना आपण बाहेरून मोजतोय, इकडनं अँगल मोजताना तो मी आतल्या बाजूने मोजतोय. आता मुलांना अँगल मोजता येत आहेत असं गृहीत धरून मी त्यांना शिकवतोय लिनियर पेअर ऑफ द अँगल. बघा, इथे मी तुम्हाला दिसताना व्यवस्थित दोन अँगल्स तुम्हाला दिसतील. या इकडनं एक अँगल मी मोजलाय तो आहे 50 डिग्री, या बाजूने मोजल्यानंतर तो अँगल आहे 130 डिग्री. बघा, सुरुवात पुन्हा एकदा नीट व्यवस्थित बघा. अँगल मोजलाय आपण व्यवस्थित, सगळे अँगल मोजल्यानंतर लक्षात येईल तुमच्या की दोन अँगल्स आहेत. पहिला अँगल सपोज हा आहे अँगल ABC, हा आहे 50 डिग्री अँड CBD इट इज 130 डिग्री. आता हे दोनही अँगल्स मी इकडे लिहून काढले. अँगल ABC 50 डिग्री, अँगल CBD 130 डिग्री. जेव्हा मुलं या दोघांची ऍडिशन करतील तेव्हा ती ऍडिशन आपल्याला मिळेल 180 डिग्री. इयत्ता 7 स्टँडर्ड मध्ये मुलांना हा टाईप आहे. 7वीच्या इयत्तेमध्ये हा चॅप्टर आहे त्यांना टाइप्स ऑफ अँगल, ज्यामध्ये पहिला टाईप आपण मुलांना शिकवतोय लिनियर पेअर ऑफ द अँगल. तुम्ही यामध्ये कुठलाही अँगल जरी मोजून पाहिलात, कुठेही अँगल तुम्ही मोजून पाहिलात, सपोज हा अँगल आहे 70 डिग्री आणि हा आहे 110 डिग्री, दोघांची ऍडिशन केली तर ती 180 डिग्री. अशा प्रकारे तुम्ही कुठेही अँगल, तुम्ही कुठल्याही प्रकारचा अँगल मोजू शकता आणि हे साहित्य तुम्ही सहज मुलांच्या हातात देऊन ते हाताळू शकता. आणि बघा, हे लाकडाने पूर्णपणे बनवलेलं साहित्य तुम्ही मुलांच्या हातात द्या, मुलं सहज यूज करतील. यानंतर हे टाइप्स ऑफ अँगल्स मध्ये मी थोडासा पुढे जाणार आहे आणि मुलांना शिकवणार आहे त्याच चॅप्टर मधला पुढचा भाग, तो म्हणजे एक्सटिरियर अँगल थिअरम. ठीक आहे. आता एक्सटिरियर अँगल थिअरम शिकवताना बघा, मी सुरू काय केलं तुमच्या लक्षात येईल. हे संपूर्ण लाकडाचं बनवलेलं एक साहित्य आहे कम्प्लिटली. यामध्ये आता हा एक ट्रायंगल आहे, तुमच्या लक्षात येईल. बघा, इथे एक ट्रायंगल आहे. ठीक आहे. या ट्रायंगलचा मी दोन अँगल्स मोजतोय. हे इंटरनल अँगल मी मोजणार आहे. हा एक अँगल मी इथे घेतोय इंटरनल अँगल आणि हे पुढचा एक अँगल जेव्हा मी हा अँगल मोजेन तर हे दोन इंटरनल अँगल्स आहेत. ओके. दोन इंटरनल अँगल्स घेतल्यानंतर मला या दोघांची बेरीज त्याच्या एक्सटिरियर अँगल इतकी आहे हे मला सिद्ध करायचं आहे. मग मी काय करणार तर बघा, सुरुवातीला हे दोन्ही इंटरनल अँगल्स मोजले. सपोज हा 50 डिग्री आहे, हा 70 डिग्री आहे. हे दोन अँगल्स मी इकडे सरकवल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की या दोन्ही अँगल्स परफेक्टली त्याच्या एक्सटिरियर अँगलच्या इथे बसत आहेत. बघा, व्यवस्थित बघा. म्हणजे या रिमोट इंटेरियर अँगलची बेरीज 50 डिग्री प्लस 70 डिग्री ही येणार आहे 120 डिग्री. हे आपण या साहित्याच्या साह्याने, या लाकडाच्या बनवलेल्या या साहित्याच्या टीचिंग एडच्या साह्याने मी त्यांना सिद्ध करून दाखवू शकतो. हे माझे दोन इंटरनल अँगल होते, इंटेरियर अँगल्स होते. हे इंटेरियर अँगल्स तुम्हाला व्यवस्थित दिसत असतील इथे, परफेक्ट. आता हा अँगल जर मी इकडे फिरवला, बघा इथे मी या टीचिंग एडच्या साह्याने इकडे बरोबर व्यवस्थित फिरवला आणि हे दोन अँगल्स जर इकडे जोडले तर तुमच्या लक्षात येईल की या दोघांची बेरीज, या आणि या अँगलची बेरीज बरोबर त्याच्या एक्सटिरियर अँगल इतकी येते. हा इयत्ता 7वी मधला भाग आहे. एका चॅप्टर मध्ये दोन भाग आपण प्रूव्ह केल्यानंतर मला खरं तर मुलांना शिकवायचं आहे ऍक्च्युअली टाइप्स ऑफ द अँगल्स. जेव्हा मी मुलांना टाइप्स ऑफ द अँगल्स शिकवतोय तेव्हा तुमच्या लक्षात येईल, बघा इथे या दोन पॅरलल लाईन्स आहेत. या दोन पॅरलल लाईन्स मुळे तयार होणारे हे जे 8 प्रकारचे वेगवेगळे अँगल्स आहेत, 1 2 3 4 5 6 7 8, याच्यामध्ये मला इयत्ता 8वी मध्ये गेल्यानंतर एक चॅप्टर आहे पुन्हा एकदा टाइप्स ऑफ अँगल्स, ज्यामध्ये मला त्यांना शिकवायचे करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स. बघा, आता मी जेव्हा त्यांना करस्पॉन्डिंग अँगल शिकवतोय तेव्हा तुमच्या लक्षात येईल हा एक अँगल इथे मी ठेवला. हे असे बरेच मी साहित्य इथे बनवून ठेवलेले आहेत. हे असं बनवून ठेवले, मुलांच्या हातामध्ये आपण देणार आहे खेळायला आणि हे साहित्य दिल्यानंतर मुलं स्वतःच बघतील. हा एक अँगल इथे मी मोजला, सेम त्याच प्रकारचा अँगल या इथे ठेवल्यानंतर तो जॉईंट होतोय. बघा, हे असे दोन्ही अँगल्स सेम इक्वली मापाचे मला मिळत आहेत. हे जर मोजून बघितले तर मला हे दोन्ही अँगल्स
हे सेम दिसत आहेत. याचा अर्थ आपण जर त्यांना सुरुवातीला करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय शिकवायला गेलो तर या दोन प्रकारच्या अँगलला आपण बोलतोय करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, सेम त्याच्यामध्ये मी त्यांना अपोजिट अँगल शिकवणार आहे. हा अँगल जेवढा आहे हा अँगल तेवढाच अँगल या इकडे आहे आणि या दोन अँगल्सला आपण बोलतोय अपोजिट अँगल. आता त्यांना मला शिकवायचं आहे की बघा अल्टरनेट अँगल. तर अल्टरनेट अँगल मध्ये हा अँगल इथे जो मला जो दिसतोय या अँगल आणि इकडे जर तो जोडला तर हे दोन्ही अँगलचं माप हे बरोबर सेम येते. यांना बोलतोय आपण अल्टरनेट अँगल. मी त्यांना एक्सटेरियर अल्टरनेट अँगल हा एक एक्स्ट्रा भाग आपण त्यांना शिकवतो. इकडचा जो अँगल आहे तो अँगल आणि इकडे तयार होणारा अँगल दोन्ही सेम आहेत, इक्वल आहेत. यांना बोलतोय आपण एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. ओके, बघा या इकडे अँगल जो आहे इथे होणारा अँगल आणि इकडे तयार होणारा अँगल या दोन अँगल्सला आपण बोलतोय एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. म्हणजे याच्या साहाय्याने आपण त्यांना अल्टरनेट अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स शिकवू शकतो. पुढचा महत्वाचा भाग मला त्यांना शिकवायचा आहे. आपण नेहमी बोलतो की सम ऑफ टू इंटेरियर अँगल इज 180 डिग्री. म्हणजे हे जे दोन इंटेरियर अँगल आहेत यांची बेरीज ही 180 डिग्री आहे हे मला शिकवायचं. मी इथे एक अँगल ठेवला आणि दुसरा अँगल जर या इथे मोजला तर बघा या दोघांची बेरीज जर आपण करायला गेलो तर मला एक असा हाफ सर्कल मिळतोय. म्हणजेच काय तर दोघांची बेरीज आहे 180 डिग्री. संपूर्ण साहित्य मी लाकडापासून बनवलेलं आहे आणि यामध्ये एक जोडलेलं मी एक साहित्य तुम्हाला दाखवणार आहे जे माझं महत्वाचं साहित्य आहे आज शिकवण्यासाठी. जेव्हा मला त्यांना करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल, इंटेरियर अँगल शिकवायचे तेव्हा मी याच्या साहाय्याने बघा त्यांना शिकवू शकतो. आता तुम्ही जर पाहायला गेलात तर या दोन अँगल्स, इकडचा अँगल मोजला तर हा 80 डिग्री आहे आणि इकडचा अँगल 80 डिग्री. हा 80 डिग्री, हाही अँगल 80 डिग्री. याचा अर्थ हे दोन अँगल्स एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. सिमिलरली हे साहित्य मी असं फिरून त्यांना अल्टरनेट अँगल्स वगैरे सर्व शिकवू शकतो. त्यानंतर अपोजिट अँगल्स वगैरे हे सर्व या साहित्याच्या साहाय्याने आपल्याला त्यांना शिकवता येते. हे साहित्य कम्प्लिटली पुन्हा एकदा लाकडाचंच बनवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, मुलं स्वतः हाताळू शकतात हे साहित्य. अशा प्रकारे टाइप्स ऑफ अँगल्स आपण हे मुलांना शिकवू शकतो. यामध्ये कुठेही मी थर्माकोलचा वापर केलेला नाहीये, पूर्णपणे लाकडाचा वापर केलेला आहे. या टीचिंग एडचं महत्व काय आहे बघा, मुलांना गणित अतिशय सोपं व्हावं, गणित शिकताना त्यांना रंजकता यावी. आपण बोलतो ना की खेळातून गणित, तर हे सगळं खेळाचं साहित्य आहे. मुलांचा मेन विषयच आपला टीचिंग एडचा या सायन्स एक्झिबिशनचा होता तो म्हणजे खेळातून शिक्षणाकडे. मग हे सगळं खेळ आहे ते स्वतः तयार करू शकतात. याच्या साहाय्याने बघा असं खेळू शकतात. ते स्वतः खेळल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येईल की हे सगळे अँगल्स जर आम्ही मोजले तर आम्हाला काहीतरी वेगळेपण याच्यामध्ये दिसतंय. म्हणजे हे सगळं मोजू शकतात ते. बघा मी सपोज असे दोन अँगल्स त्यांना दाखवले तर हे दोन अँगल्स त्यांची बेरीज जर त्यांनी केली तर ती बेरीज सुद्धा त्यांच्या लक्षात येईल की 180 डिग्री येते. बघा आता मी तुम्हाला ते अँगल्स दाखवतोय, तुमच्या लक्षात येईल. तुमच्या बघा हा 120 डिग्री, हा 60 डिग्री. खेळता खेळता दोघांची ऍडिशन केली तर 180 डिग्री. म्हणजे असे हे सगळे टाइप्स ऑफ अँगल्स आपल्याला या टीचिंग एडच्या साहाय्याने शिकून मुलांना गणित अतिशय रंजक करता येईल. धन्यवाद.